काही एक्झॉटिक फुले जी आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली आहे आणि हे फूल देखील त्यापैकीच एक. तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका एक्झॉटिक प्लांटबद्दल. म्हणजेच हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये फूल दिसते ते आहे गझानियाचं फूल आणि ते लावतात कसं त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती, की त्याची काळजी कशी घ्यायची, त्याची फुलं कुठल्या महिन्यामध्ये येतात, ते लावायचं कधी आणि काय, त्याला पाणी किती घालायचं, माती कुठली वापरायची, या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे आहे गझानियाचं फूल. हे एक एक्झॉटिक प्लांट आहे जे मूळतः दक्षिण आफ्रिकेमधील हेचं जे मूळ जे आहे ते दक्षिण आफ्रिकेमधलं आहे, जे आता आपल्याकडं बऱ्याच वर्षापासून आता हे प्रचलित झालेलं आहे. आपल्याकडं असे बरेच प्लांट आहेत, जसं की आपलं साधा विंचू आहे, तो देखील आपल्याकडं नाही, आपण त्याला चिनी गुलाब म्हणतो. तर असे बरेच झाडं आहेत जे आपले अमरेलिस लिली आहे, जी मूळतः भारतीय वंशाची नाही, पण ते आता आपल्याकडं बऱ्या प्रमाणात प्रचलित झालेली आहेत. तर हे देखील एक त्याच प्रकारातलं. गझानिया हे अतिशय सुंदर आणि सुबक फुलं येणारं झाड आहे. अतिशय छोट्याशा कुंडीमध्ये, आता ही तुम्ही जे कुंडी बघताय ती मी अगदी 10 इंचाच्या कुंडीमध्ये हे झाड लावलेलं आहे आणि त्याला खूप जास्त फुलं येतात. आता तुम्ही बघताय त्याला सध्याच एक 5-7 कळ्या आलेल्या आहेत आणि 2 फुलं फुललेली पण आहेत. आणि याचं फूल एक दिवशी फुललं ना तर ते 4 दिवस जवळपास टिकतं. म्हणजे ते सकाळी फूल उमलतं आणि नंतर ते 6 वाजता म्हणजेच दिवस मावळतो, त्यासोबत ते कळी मिटून जाते आणि नंतर ते फूल आणखीन दुसऱ्या दिवशी उमलतं. असं ते 4 ते 5 दिवस एक फूल आपल्याला असं सुंदर छान झाडाला असलेलं दिसतं. त्यासोबतच याची काळजी घ्यायची म्हटलं तर याला सगळ्यात जास्त गरज आहे ती म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशाची, डायरेक्ट सनलाईट. ह्याला थेट सूर्यप्रकाश झाडाला गरजेचा आहे, कमीत कमी 2 तास तरी. आणि जास्तीत जास्त जितका सूर्यप्रकाश याला असेल तितकं छानच. म्हणजे दिवसभर जर तुम्ही याला उन्हात ठेवू शकत असाल, तुमच्याकडं गॅलरीमध्ये वगैरे सूर्यप्रकाश जिथं येतो, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश 2 तासापेक्षा जास्त, तिथं तुम्ही हे झाड ह्या झाडाची कुंडी ठेवू शकता. हे जमिनीत लावू शकता. आणि हे आपलं ॲस्टर वगैरे जसं असतं की ह्या स्पेसीसमधलंच आहे, ही एक स्पेसीस ॲस्टर प्रजातीमधीलच. आणि त्याचप्रमाणे हे म्हणजे एकच झाड, एक रोप जरी लावलं तुम्ही तरी त्याला एकाला एक ह्याचं डायव्हर्जन होत राहतं, एकाला एक ह्याचं रोप वाढत राहतं. आणि त्याबरोबरच ह्या झाडाचे जे आपण फूल आहे, म्हणजे ॲस्टरच्या झाडाचं जसं आपण किंवा झेंडूच्या झाडाचं आपण जसं पाकळ्या काढून त्यातलं बी टाकलं की त्याचं नवीन रोप तयार होतं ना, सेम त्याच प्रकारे याच्यामध्ये देखील एक छोट्या काळ्या बिया असल्यासारखं निघतात हे फूल चुरगळल्यानंतर. आणि ते फूल टाकलं की त्या बिया टाकल्या की मग आपल्याला नवीन झाड, त्याच्यापासून नवीन झाड तयार होतं. किंवा मग या झाडाचं पार्टिशन काढून जरी आपण वेगळीकडं केलं, म्हणजे आता हे जे झाड दिसते तुम्हाला, यातले मी 2 भाग केले आणि वेगवेगळीकडं लावले, तरी देखील एक नवीन आणखीन तेवढेच भरून कुंडी रोप तयार होतील आपल्याकडं. आता हे मी झाड लावलं होतं तेव्हा माझ्याकडे एकच रोप लावलेलं होतं, पण ते आता तुम्ही बघू शकता भरगच्च कुंडीमध्ये झालेले आहेत. तर खूप कमी काळजी घेण्याची गरज आहे ह्या झाडाची. आणि दुष्काळी भागामधलं हे झाड आहे मूळतः, म्हणजे की अतिशय कमी पाण्यामध्ये हे तग धरून राहू शकतं. म्हणजे 8 दिवस याला पाणी नाही टाकलं तरी देखील हे तग धरून राहू शकतं. म्हणून हे एवढ्या छोट्या कुंडीमध्ये देखील खूप छान येतं. पण याला स्वच्छ सूर्यप्रकाशाची, थेट सूर्यप्रकाशाची गरज आहे. हे देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्याला जास्त पाणी चालत नाही. म्हणजे माती 1 इंच कोरडी झाली ना की मगच याला तुम्ही पाणी घालायचं, म्हणजे मग ते चांगलं येतं. ह्याला जास्त पाणी झाल्यानंतर मग झाड खराब होतं, पिवळं पडून जातं. त्यामुळं पावसाळ्यामध्ये ह्या झाडाला जिथे पावसाचं पाणी पडणार नाही, म्हणजे 5-10 मिनिट ठीक आहे पाऊस, पण खूप जास्त अतिवृष्टीमध्ये याला पावसामध्ये ठेवायचं नाही. तर पावसाच्या जिथं पाणी पडत नाही तिथं बाजूला ठेवा. शक्यतो पावसाळ्यामध्ये याला फुलं येणार नाहीत. जेवढा दिवाळी म्हणजेच डिसेंबर ते मे या महिन्यामध्ये, ह्या 6 महिन्यामध्ये याला भरपूर फुलं येतात. आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा त्याच्या अगोदर म्हणजे जून ते डिसेंबरपर्यंत याला फुलं येणार नाहीत. पण हे झाड तग धरून राहील. फक्त याला जास्त पाणी घालायचं नाही. याला 8 दिवस नाही पाणी घातलं तरी चालतं, हे मात्र लक्षात ठेवा. बाकी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे फुलं मिळतात. आता तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये पाहताय माझ्याकडं जे 4 रंगाचे आहेत, यामध्ये आणखीन पांढरा एक रंग वेगळा येतो, लाल रंगाचं मध्ये पण येतात.
तुम्हाला कुठल्याही जवळपासच्या नर्सरीमध्ये गझानिया म्हटलं की तुम्हाला झाड मिळेल. अतिशय लो मेंटेनन्स आहे आणि याच्या आकर्षक रंगांमुळे हे फुलपाखरू देखील आकर्षित करतं. तर मला वाटतं मी गझानियाबद्दल पुरेशी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही माहिती असेल तर ती खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मला ते ऐकायला नक्कीच आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांनाही कळेल. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. सोबतच असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.